अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तुमचा दिवस हा आनंदी जावो, सुखी जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते। तर आजचा विषय आपला पिठोरी अमावस्या। पिठोरी अमावस्या जी आहे ती म्हणजेच बैलपोळा। बैलपोळा पिठोरी अमावस्येला असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आणि हा सण जो असतो तो शेतकऱ्यांचा असतो। तो येणार आहे 2 तारखेला, 2 सप्टेंबर या दिवशी बैलपोळा येत आहे। त्या दिवशी 3 मुहूर्त एकत्र आलेले आहेत। पिठोरी अमावस्या, सोमवती अमावस्या आणि श्रावणी सोमवार जो आहे तो शेवटचा, तो त्या दिवशी होणार आहे। तर आपल्याला अमावस्याचे जे म्हणजे खास करून महत्त्व जे आहे, सोमवती अमावस्यामुळे श्रावण सोमवारला देखील महत्त्व आलेलं आहे। आणि जी पिठोरी अमावस्या आहे किंवा सोमवती अमावस्या आहे त्या दिवशी आपल्याला आवर्जून काही सेवा करायच्या आहेत। पितरांच्या सेवा मी तुम्हाला सांगेल की नक्कीच या सेवा आपल्या घरात घडायला हव्या किंवा इतर ज्या सेवा आहेत त्या घडायला हव्यात। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल, आपण बघा अमावस्येच्या दिवशी पिठोरी अमावस्येला नदीवर किंवा कुठे गंगा स्नानाला जात असतात। बरेच लोक बाहेर स्नान करायला जात असतात, पण आपल्याला शक्य नाही, माझ्यापासून तुमच्यापर्यंत बऱ्याच लोकांना शक्य नाही होत। तर आपण घरातल्या घरात आपण काय करायचं, आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल थोडं आपण टाकायचं आहे। आणि पंचगव्य जर असेल तुमच्याकडे तर पंचगव्य नक्कीच आपल्या अंगाला लावून स्नान करायचं आहे। स्नान करत असताना तुम्हाला सांगेल, महामृत्युंजय मंत्र जो असतो तो आपण म्हणजे जप केला तर अतिउत्तम, कारण सोमवार देखील आहे त्या दिवशी, तर तुम्ही करू शकतात। आणि आपल्या म्हणजे शरीरातील नकारात्मकता जी असते ती निघायला बऱ्या प्रमाणात मदत होईल। त्यामुळे तुम्हाला सांगेल त्या दिवशी हा एक उपाय नक्कीच करा सगळ्यांनी। त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य देत असताना जे पाणी असतं पाण्यामध्ये थोडे काळी तीळ टाका तुम्ही तरी चालेल, किंवा नुसतं पाणीचा अर्घ्य दिलं तरी चालेल, पण तुम्ही नक्कीच सूर्याला अर्घ्य द्यायला मात्र विसरू नका त्या दिवशी। हा एक उपाय आपल्याला करायचा आहे। पुढचा असा आहे की उपाय जो आहे तो पिंपळ वृक्ष जे आहे, पिंपळ वृक्षाला आपल्याला पूजा करायचं आहे। असं मानलं जातं पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू जे त्यांचा वास असतो आणि पितरांचा देखील वास असतो। आपण जर पूजा केली अमावस्येच्या दिवशी तर आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळत असतो। म्हणून पिंपळ वृक्षाला आपल्याला पाणी वाहायचं आहे, त्यामध्ये थोडं दूध असेल तर दूध नक्कीच टाका पाण्यामध्ये आणि तशा प्रकारे आपण ते पाणी वाहू शकतो पिंपळ वृक्षाला आणि नमस्कार करायचा आहे। पितृंचं आपल्याला स्मरण करायचं आहे। तर तुम्हाला सगळ्यात आधी मी सांगेल की आपल्याला सकाळी उठून पितृस्तोत्र जे आहे ते पठण करायचे आहे। आंघोळ केल्यानंतर सगळ्यात आधी पितृस्तोत्र पठण करायचं आहे। दक्षिणेला आपल्या घरातील दक्षिण दिशा कोणती आहे ते बघा, दक्षिण दिशेला तोंड करून बसा आणि तिथे बसून आपण दिवा प्रज्वलित करा। पितृस्तोत्र जरी म्हटलं, होम नाही केला, फक्त पितृस्तोत्र आपण पठण केलं अगदी तरी चालेल। पितरांना आपण नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला शक्य झालं तर 41 दिवसाचं तुम्ही करू शकतात। 41 दिवस घ्या, परत गॅप टाका, परत 41 दिवस घ्या। अशा प्रकारे दक्षिणेला तोंड करून नुसता नमस्कार देखील जरी रोज केला तरी चालेल। फक्त अमावस्याच्या दिवशी तुम्हाला सांगेल आवर्जून पितृस्तोत्र हे पठण करा। पठण केल्यानंतर उठा, हातपाय धुवा आणि नंतर देवपूजा करा। सगळ्यात आधी आंघोळ केल्यानंतर पितृस्तोत्र हे पठण करायचं आहे। पुढचं म्हणजे आपल्याला पितरांसाठी नैवेद्य ठेवायचा आहे। आता नैवेद्य कसा ठेवायचा, तर दही आणि भात, जो भात आपण बनवणार असतो जो पितरांचा तो अळणी बनवायचा आहे, म्हणजे त्याच्यात मीठ टाकायचं नाहीये, लक्षात घ्या। पितरांचा जो पण भात आपण बनवतो त्याच्यात मीठ टाकायचं नाही। परत तुम्हाला सांगेल की तो भात एवढाच बनवायचा की तो फक्त पितरांसाठी आपण देणार आहोत, म्हणजे अगदी एवढा बनवायचा, बिलकुल कमी। आणि तो आपण जर बनवला तर पातेल्यात किंवा कुकरमध्ये उरायला नको, आपल्यासाठी एवढाच भात आपल्याला बनवायचा आहे। किंवा जो काही बनवणार तो पूर्णच्या पूर्ण तुम्हाला पितरांसाठी द्यायचा आहे, हे कटाक्षाने पाळायचं आहे आपल्याला। त्यावरती दही टाकायचं आहे आणि दही भाताचा नैवेद्य आपल्याला गच्ची असेल टेरिस असेल टेरिसवरती ठेवून या, किंवा आपल्या घराच्या बाहेर एखादी झाड असेल झाडाखाली ठेवा, खिडकी असेल खिडकीत ठेवा, पक्षी येऊन खातील या प्रकारे। असं नाही की कावळाच येऊन खावं, दुसऱ्या प्राण्यांनी किंवा पक्ष्यांनी खाल्लं तरी देखील चालेल। आपल्या पितरांसाठी आपण घास ठेवत असतो, ते पित्र कोणत्या रूपात येतील ते आपल्याला माहिती नसतं, म्हणून आपण पितरांना स्मरण करून हा नैवेद्य मात्र ठेवायचा आहे। आता दही भाताचा नैवेद्य बऱ्याच महिला काय करतात 12 नंतर ठेवतात, तर तुम्हाला आग्रह करून सांगेल 11:30 ते 12 या कालावधीमध्ये, म्हणजे 12च्या आतच ठेवायचा प्रयत्न करा, 12 नंतर ठेवू नका असं सांगेल। कारण 12 नंतर बघा खूप उशीर होतं, आपल्या घरात देखील जेवायला उशीर झाला तर कसं होतं, चिडचिड होत असते, त्या प्रकारेच आपले पित्र चिडतील। म्हणून तुम्हाला सांगते 12 नंतर ठेवू नका, 12च्या आत ठेवायचा प्रयत्न करायचा हा नैवेद्य। पुढचं सांगेल की हिरण्यदान। आता हिरण्यदान म्हणजे काय ते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तरी देखील थोडक्यात सांगेल मी। हिरण्यदान म्हणजे आपल्याला ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची यथाशक्ती, तुमच्या
इच्छेनुसार दक्षिणा द्यायची. याच्याने देखील आपला पितृदोष जो असतो तो कमी होण्यात मदत होते. जर तुम्ही दुपारच्या 12च्या ठोक्याला जर दिलं हिरण्यदान तर अतिउत्तम. नाही शक्य झालं तर दिवसभरात कधीही द्या तरी देखील चालेल. हिरण्यदानमध्ये तुम्हाला येईल पेढे, दूध, जानव्याचा जोड घ्या आणि दक्षिणा. यात थोड्या वस्तू तुम्ही दिल्या अगदी तरी देखील चालेल. जानव्याचा जोड नक्कीच द्या, एक ब्राह्मण असतील त्यांना. आणि शक्यच नाही झालं तुम्हाला की ब्राह्मण मिळतच नाही, ताई काय करू, इथे जवळपास नाही, तुमच्या ओळखीचे एखादी ब्राह्मण असतील तर त्यांना तुम्ही अगदी दक्षिणा म्हणून गुगल पे किंवा काहीतरी केलं तरी देखील चालेल. गुगल पेने पैसे पाठवले तरी देखील चालेल. या पद्धतीने सुद्धा तुम्ही दान करू शकतात. हे झालं हिरण्यदान. तसंच ब्राह्मणाला शिदा देखील देऊ शकतात. शिदा म्हणजे काय, एका माणसाचं जेवणाचे पदार्थ जे असतात, कणिक, तांदूळ, डाळ, चटणीचे म्हणजे मिरची पावडर, मीठ, गुळचा खडा, या प्रकारे ह्या वस्तू ज्या असतात कोरड्या, आणि डाळ जी असते ती बटाटा एखादी घ्या. म्हणजे डाळ भातचा जो स्वयंपाक आपण बनवतो एका माणसाचं जेवण होईल एवढं आपल्याला दान करायचं आहे ब्राह्मण बाबांना. ठीक आहे, जर शक्य झालं तर हे करा. म्हणजे याला शिदादान बोललं जातं, ते करू शकतात. किंवा गरीब व्यक्तींना तुम्ही अन्नदान करा. कुठेही गरीब व्यक्ती असतील त्यांना दान करा. किंवा तुमच्या मंदिर असेल जवळ तर मंदिरामध्ये देखील तुम्ही दान करू शकतात. या पद्धतीने कुठेतरी काहीतरी दान करा असं मला सांगायचं आहे तुम्हाला. आणि ते दान मात्र तुम्हाला तुमच्या पितरांसाठी करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः हे लक्षात घ्या. हा मंत्र जप करून तुम्हाला पित्रां म्हणून दान करायचं आहे. दान करायचंय तुम्हाला. पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घराच्या बाहेर मेन दरवाजा जो आहे, दरवाजाच्या बाहेर तुम्हाला कणकेचे 2 दिवे लावायचे आहेत. ते 2 दिवे लावत असताना तिळाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करा. दक्षिणेला तोंड करायचे दिव्यांचे. 4 मुखीचा दिवा बनवला तरी देखील चालेल, पण 1 मुखीचा दिवा बनवला त्याचं तोंड मात्र दक्षिणेला यायला हवं, हे लक्षात ठेवा. आणि तिळाचं तेल जो असेल त्याचा दिवा लावायचा आहे. वात ही जोडवात हवी. या पद्धतीने आपल्याला आपल्या मेन दरवाजाच्या बाहेर 2 दिवे कणकेचे बनवायचे आहेत आणि ते प्रज्वलित करायचे आहेत. तेल जरा जास्तीचं टाका, म्हणजे निदान थोडा वेळ ते जास्ती वेळ चालेल या पद्धतीने. परत तुम्हाला ते दिवे जे आहेत ते तुम्ही दुसऱ्या दिवशी उठून बाहेर, घराच्या बाहेर झाड वगैरे असेल तर बाहेर टाका. म्हणजे मुंग्या वगैरे ते कणिक खाऊन घेतील आणि वाती ज्या असतात त्या निर्माल्यात टाकू शकतात. बऱ्याच लोकांना शंका असते की त्या दिव्यांचं काय करावं. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. परत तुम्हाला सांगते की त्या दिवशी सोमवती अमावस्या आहे, त्या कारणाने तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात तुम्हाला सांगेल पाणी तरी व्हायचं आहे त्या दिवशी. एक तांब्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यात पाणी किंवा थोडं कच्चं दूध टाका आणि अशा पद्धतीने देखील तुम्ही वाहू शकता. किंवा काळे तीळ असतील ते टाका पाण्यामध्ये, त्या पद्धतीने तुम्ही वाहू शकतात. तुम्ही यथाशक्ती वाहू शकतात जे असेल ते. आणि तुम्हाला सांगेल जर तुम्हाला शक्य झालं तर दिवा प्रज्वलित करून या महादेवाच्या मंदिरामध्ये. तुम्हाला गरीब लोक दिसतील तर तिथे नक्कीच दान करा. नाहीतर तुम्हाला सांगते की पांढरे कपडे किंवा पांढरं काहीतरी वस्तू, मिठाई असेल, ही दान केली अगदी तरी देखील चालेल. फक्त पितरांना स्मरण करून आपल्याला करायचं आहे. आणि महादेवाची सोमवती अमावस्या आली आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल खूप लाभ मिळेल या गोष्टीचा, तर नक्कीच करा. शिद देखील किंवा हिरण्यदान ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही 2-3 अमावस्या लगातार करा. असं नाही की एक अमावस्या केली दुसरी सोडली तिसरी सोडली असं करू नका. कंटिन्यू जर तुम्ही केलं तर नक्कीच याचा फायदा मिळत असतो. कुठलीही एक सेवा घ्या, तुम्हाला म्हणजे जी जमेल ती सेवा तुम्ही फॉलो करा आणि एक सेवा घेऊन ती कंटिन्यू करा. शिद दान करा, हिरण्य दान करा, कुठलंही एक दान करा किंवा कुठली एक सेवा तुम्हाला जी शक्य झाली ती करा. मी सगळ्या बोलत नाही तुम्हाला. तर यापैकी अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात, ज्या पितृदोषाचा निवारणासाठी तुम्हाला खूप खूप फायदा होईल या सेवांचा. परत एक अशी सेवा आहे बघा, काय करायचं त्या दिवशी पीठ घ्या, कोरडं पीठ घ्या, त्याच्यात थोडी साखर मिक्स करा. ते पीठ तुम्ही मुंग्यांना खायला आपल्या घराच्या भिंतीजवळ, गॅलरी असेल किंवा बाहेर भिंतीजवळ तुम्ही मुंग्यांसाठी टाकू शकतात. तर या पद्धतीने सुद्धा पितरांना एक घात जात असतो असं बोललं जातं. त्यानंतर तुम्हाला सांगेल जर शक्य नसेल, ते नसेल तर तुमच्या घराजवळ तलाव असेल, विहीर असेल किंवा नदी असेल तर कणिक घ्या, थोडी कणिक मळताना त्याच्यात थोडी साखर टाका आणि असे 108 गोळे बनवायचे आहेत कणकेचे. 108 छोटे छोटे गोळे बनवा आणि ते गोळे जे आहेत ते पाण्यामध्ये जे जलचर प्राणी आहेत त्यांना द्या. त्याचा देखील म्हणजे फायदा होत असतो आणि पितृदोष निवारण होत असतं. फक्त सगळ्या सेवा करत असताना तुम्हाला एकच सांगेल, पितृंचं नामस्मरण किंवा पितृंना समर्पित म्हणून ह्या सेवा करायच्या आहेत तुम्हाला.
तर या प्रकारे आपल्याला अमावस्याच्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहे. सोमवती अमावस्या आहे, पिठोरी अमावस्या आहे. त्या दिवशी नक्कीच सगळ्यांना समजले असतील सेवा करा. एक तरी सेवा तुम्ही कंटिन्यू ठेवा, नक्कीच तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळेल एवढंच सांगते. चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.